तर सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. आज भरपूर जण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगतील, कोणी पोवाडे सादर करेल, कोणी त्यांच्या ज्या क्वालिटीज असतील त्या तुमच्यासमोर प्रेझेंट करतील. आज तुमच्यासमोर एक पत्र सादर करू इच्छिते. हे पत्र अशा एका व्यक्तीने लिहिलं आहे जिच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून भूतकाळातील एक ओळख नसून तर पहिल्या प्रहरीपासून शेवटच्या प्रहरीपर्यंत मनामध्ये चालणारा एक अविरत नितांत विचार आहे. पत्राची सुरुवात काहीशी अशी: राजा, मुजरा स्वीकारावा. राजा, माझ्या या देहानं पृथ्वी तलावर जन्म घेतला हे मी माझं भाग्य समजते, पण राजा, जर या देहानं आजच्या 350 वर्षांपूर्वी जन्म घेतला, त्या पावन चरणांना स्पर्श करणं, तुमचं ते दृष्ट लागण्याजोगं राहणं, तुमच्यासाठी जगणं, तुमच्यासाठी मरणं, या पुण्यवान गोष्टी मला किमान अनुभवता तरी आल्या असत्या राजा. पण असो, आनंद याचा आहे की तुमच्या मातीत महाराष्ट्रात जन्माला आले, किमान तुमच्याबद्दल ऐकायला, बघायला आणि आज बोलायला तरी भेटते. राजा, आजही आठवतं इयत्ता 4थीत असताना तुमच्यासोबत माझी पहिली भेट, इतिहासाचं पुस्तक आणि त्यात सर्व पाठ तुमच्यावरती. तेव्हा या घोड्या मनाला प्रश्न पडला, हे शिवाजी नेमके कोण? आज आनंद याचा की त्या प्रश्नाचं उत्तर मला गवसलं. आज तुमच्या समवेत तुमचं कौतुक करू इच्छिते राजा, चुकभूल माफ करा. अथांग सागरा इतकं अस्तित्व असणारा, सूर्याप्रमाणे प्रखर तेज असणारा माझा राजा म्हणजे शिवाजी. गरुडाप्रमाणे ध्येयवेडा असणारा, समवेत चित्या समान सावध असणारा माझा राजा म्हणजे शिवाजी. एक उत्तम पुरुष, साहसी योद्धा, प्रजाहितदक्ष श्रीमंत योगी म्हणजे माझा राजा शिवाजी. आस्था, त्याग, समर्पण याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी. खला आल्यावरती चालत राहण्याचं एक योग्य कारण म्हणजे शिवाजी. महाराज, तुमचं अस्तित्व एका काही ओळीत मांडता येईल ही बाब माझ्याकडनं काही शक्य नाही बरं, पण एक मनापासून सांगू इच्छिते की तुमचं आभाळा इतकं अस्तित्व माझ्या छोट्याशा मी मनात केव्हाच साठवून ठेवलं. राजा, आठवतं तोरणा बांधणी समयी जेव्हा सर्व गोष्टी तुमच्याप्रमाणे होत नव्हत्या, धनाचा साठा संपत चालला होता, धनाचा साठा संपत होता, या कारणाने उद्या तोरणा बांधणे आपल्याला थांबवावे लागणार हे तुम्हाला कळालं, पण तेवढ्यातच कौल आला, राजा, गडावर गुप्तधन सापडले. हे ऐकताच तुम्ही उद्गारलात. जर मनामध्ये इच्छा असेल तर निर्जीव पाषाण हे निर्जीव दगड देखील स्वतःचं अस्तित्व जुगारत त्यांच्यात लपलेला धनाचा साठा देव करतात. महाराज, यातनं एक शिकवण कळाली की इच्छा प्रबळ असली की संकटे देखील हात टिकवतात, हे मात्र नक्की. रोहिडेश्वर सर केल्यानंतर पंत आपल्यावर जरा नाखुश होते. त्यावेळी तुम्ही चुकलेले नव्हता राजा, पण तरी मोठ्यांचा आदर करणं ही गोष्ट शीर्षस्थानी ठेवून तुम्ही त्यांच्यासमोर मान झुकावली, माफी मागितली. राजा, केवढी ही नम्रता. जिजाऊंनी सांगितलं, शिवा, ही परक्यांची चाकरी नको, तुम्ही स्वराज्य उभारलं. वडिलांच्या भेटीला गेल्यावरती त्यांच्या चरणाच्या पादुका तुम्ही हातामध्ये घेऊन फिरलात. राजा, एवढं मातृपितृप्रेम, सलाम तुम्हाला. स्त्रियांवर अत्याचार, भरचौकात गौ हत्या यांसारख्या घटनांच्या आरोपींना तुम्ही कडेलोट केलं, कधी हात पाय कापले. राजा, केवढं ते धाडस, केवढी ती न्याय देण्याप्रती असणारी तुमची तळमळ. बंगळुरूवरून पुण्यात आल्यावर सगळं काही अनोळखी होतं. काय होतं सोबत ते फक्त आणि फक्त एक वतनदारी. या अनोळखी ठिकाणी, या अनोळखी लोकांसाठी जगायचं, झुजायचं, झिजायचं, गरज पडली तर मरायचं आणि मारायचं देखील राजा, हे तुम्ही ठरवलं आणि असा प्रण देखील घेतला. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांशी आधारू, अखंड स्थितींचा निर्धारू, श्रीमंत योगी. या भूमंडळाची ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणी. राजा समर्थ रामदास यांनी या ज्या 4 ओळी मांडल्या आहेत ना, तर आज खरोखरच त्या सत्य वाटत आहे. मला माहिती आहे महाराज, आजची परिस्थिती पाहून तुम्ही आमच्यावर नाखुश असाल, पण राजा, निश्चिंत व्हा. तुमचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत आम्ही देखील आयुष्यरूपी गड सर करण्यास सज्ज होत आहोत. लवकरच आमच्या देखील धमल्यातलं हे वाहणारं रक्त ना समाजसेवेसाठी कामाला येणार आहे. तुम्ही उभारलेले जे स्वराज्य आहे त्या स्वराज्यासाठी कामे येणार आहे, असा मी आशावाद व्यक्त करते. रस्त्यावरून जात असताना एखादं मंदिर दिसलं की मान जशी आशीर्वाद घेण्यास खाली जाते, तसंच आता न कळत तुमची मूर्ती दिसली की मी नतमस्तक होते. तुम्ही आशीर्वाद स्वरूपी फक्त तुमची साथ असू द्या म्हणजे झालं, हेच पुष्कळ. चला मग बाकीचं बोलणं करूयात निवांत. आता आज्ञा असावी. हे झालं राजांसोबतचं बोलणं. तुमच्यासोबत 4 ओळी मांडू इच्छिते. राजा शिवछत्रपती सांगायला सोपे आहेत, राजा शिवछत्रपती ऐकायला सोपे आहेत आणि राजा शिवछत्रपती हा जयघोष करणं देखील सोपं आहे. कठीण आहे शिवछत्रपती अंगीकारणं. ज्या काही आज आपण क्वालिटीज यांच्याकडनं सर्वांकडनं ऐकतोय अथवा मीही ज्या काही सांगितल्या, तर आपण 1% तरी त्या मनामध्ये घेऊ. कारण माझा राजा क्रियेविन वाचाळ कधीच नव्हता. त्यानं सांगितलं स्त्रियांची इज्जत करा, कारण त्याच्या स्वतःच्या दरबारात एक पण बाई नसली नाही. आपण महाराजांचा एक जरी गुण स्वतःच्या अंगामध्ये घेतला, आपलं हे रक्त देशाच्या सेवेसाठी 1% जरी आपण वाहिलं, तर हीच खरी आदरांजली, हीच खरी श्रद्धांजली छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असेल. एवढंच मी सांगू इच्छिते. सर्वांना जय शिवराय, नमस्कार, धन्यवाद.